कोल्हापूर शहरामध्ये पावसानं विश्रांती घेतली असली तरी घाट माथ्यावर मात्र जोरदार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे एकूण 12 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सदृश्य आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत। कोल्हापुरामध्ये घाट माथ्यावर मुसळधार पाऊस आहे आणि या पावसाचा शिरोळ तालुक्यामध्ये राजापूर बंधाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक। कोल्हापूर शहर आणि परिसर वगळता आपण पाहतो की घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे। त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातल्या सर्वच नद्या या ठिकाणी दुथडी भरून वाहताना दिसतात। एकूणच आपण पाहतो की मी आता उभा आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजापूर बंधारावर। आपण पाहू शकतो की कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कशा प्रकारची वाढ झालेली आहे। एकूणच आपण पाहतो की कृष्णा असेल, पंचगंगा असेल, या सर्वच नद्या या ठिकाणी दुथडी भरून वाहताना दिसतात। एकूणच आपण पाहतो की जिल्ह्यातले जे बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर 13 बंधारे सध्या पाण्याखाली असल्याचं चित्र दिसून येते आणि ही दृश्य आहेत ती शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावर कशा प्रकारे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झालेली दिसून येते। एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला होता, पण काल सकाळपर्यंत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी थोडीशी पावसानं उसंत घेतली होती, त्यामुळे दिलासा मिळाला होता। पण त्यानंतर मात्र आपण पाहतो की पुन्हा एकदा पावसाला जोरदार सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 24 तासात 1 फुटाने वाढलेली आहे। एकूणच आपण पाहतो की जिल्ह्यामध्ये घाट माथ्यावर विशेष करून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे हा पाऊस कधी थांबेल अशा प्रकारची अपेक्षा केली जाते। अवकाळी पावसाची सुरुवात झाली, त्याच्यानंतर आपण पाहतो की मान्सून आता दाखल झालेला आहे घाट माथ्यावर, त्यामुळे हा पाऊस थांबणार की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे। कॅमेरामन मृत्युंजय प्रताप नाईक, जी 24 तास, शिरोळ, कोल्हापूर।